जय हिंद. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर बघा, कालच्या लेक्चरमध्ये जे आपण बघितलं होतं, ठीक आहे, म्हणजे आधीच्या लेक्चरमध्ये जे आपण बघितलं होतं असंसर्गजन्य आजार. ठीक आहे, मग असंसर्गजन्य आजारामध्ये आपण काय बघितलं? मधुमेह बघितलं आणि हृदयविकाराचा झटका बघितला होता, जे की आपले असंसर्गजन्य आजार होते. ठीक आहे, तर आज आपण याचा दुसरा पार्ट घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आपण कर्करोग आणि हिमोफिलिया बघणार आहोत. ठीक आहे, तर कर्करोगाचा अभ्यास कसा करायचा आणि कर्करोगाचं कोणाला झालेला असेल किंवा त्याचे कारणे काय, लक्षणे काय किंवा त्याच्यावर उपचार कसे करायचे हे आज आपण शिकणार आहोत. सो याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आरोग्यशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि लेक्चरची जी आपली लिंक आहे ती जास्तीत जास्त व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करत चला. ठीक आहे, शेअर करून घ्यायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिकर मराठी एस-एस-सी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं. ठीक आहे, तर कुठला डिसीज बघणार आहोत आज आपण? बघा, जसं आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं मधुमेह आणि हृदयविकार. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कर्करोग. ठीक आहे, कर्करोग म्हणजे काय? कॅन्सर. ओके, आता कर्करोग काय आहे? स्वतः झालेल्या आपल्या स्वतःमध्ये झालेल्या असंक्रामक कारणांमुळे होणारा रोग म्हणजे कर्करोग. आता कर्करोगामध्ये काय होतं? तर शरीराच्या ज्या पेशी आहे याची अनियंत्रित वाढ होते, ग्रोथ होते. ठीक आहे, आता कर्करोग कसा डिसीज आहे बघा? पेशीजन्य रोग आहे. कसा आहे? पेशीजन्य रोग आहे. पेशीजन्य काय म्हटलं? कारण काय होतं याच्यामध्ये? काय होणार आहे? जास्तीत जास्त पेशी वाढणार आहे, ज्या आपल्याला नको त्या सुद्धा वाढणार आहे. याचा व्याख्या आणि अर्थ म्हटलं तर पेशी विभाजनाचा वेग अनियंत्रित असतो, म्हणजे जिथे पेशी विभाजन नको तिथेही पेशी विभाजन होत जाणार, म्हणजे जो ग्रोथ आहे पेशींची आपल्याला नको आहे तरी सुद्धा ती वाढणार व नंतर त्याची गाठ तयार होणार. यालाच आपण कॅन्सर म्हणजे कर्करोग होतो. त्यामध्ये काय होणार? अनियंत्रित पेशी विभाजनामुळे ट्यूमर तयार होणार. बघा, अर्बुद म्हटलं जातं तर हे काय आहे? आपण त्याला गाठ म्हणतो. ट्यूमर तयार होतं, जे काय होतं? खूप जास्त पेशी विभाजित होत जातात, अनकंट्रोल होऊन जातं ते पेशींची ग्रोथ आणि मग काय होते? गाठ तयार होते आणि ती गाठीचंच रूपांतर नंतर कॅन्सरमध्ये होतं. ठीक आहे, आता हे जे टाइप्स ऑफ ट्यूमर दिलेले, मग ट्यूमरचे टाइप बघा, एक आहे सौम्य आणि एक आहे दुर्गम्य. आता सौम्यमध्ये काय होणार आहे? बघा, सौम्य कसा असतो? जो आपल्याला त्रास देत नाही. बघा, निरउपद्रवी असतो, शरीरावर घातक परिणाम करत नाही आणि शस्त्रक्रिया करून ह्याची गाठ आपल्याला काढता येते. म्हणजे समजा की सुरुवात झालेली आहे आणि फक्त गाठ एका ठिकाणी आपल्या शरीरावरती कुठेतरी गाठ तयार झालेली असेल तर ती आपण शस्त्रक्रिया करून लगेच काढू सुद्धा शकतो. असं नाहीये की ते आपल्याला खूप लगेच कॅन्सर झालेलं आहे, असं नाही होत. पण जेव्हा त्याचं रूपांतर दुर्दम्यामध्ये होतं तेव्हा काय? शरीराला ते घातक ठरतं, कर्करोग निर्माण करतं. त्या गाठ जर वाढत गेली आणि पूर्ण शरीरामध्ये जर ते पेशी जर अनकंट्रोल ग्रोथ होत गेली तर पूर्ण शरीरभर त्या पेशींची वाढ होत जाते आणि मग नंतर शेवटी काय होतं? कर्करोग होतो. आता बघा, हा कॅन्सर वाढवण्यास कारणीभूत असतो. आता ह्या ज्या गाठी होतात ना, हे कॅन्सर वाढवायला कारणीभूत असतात. कॅन्सरची वाढ असलेल्या पेशी जेव्हा सर्व शरीरात पसरतात तेव्हा त्या परिस्थितीत मेटास्टॅसिस असं म्हणतात. तर जेव्हा पूर्ण कॅन्सरच्या सेल पूर्ण शरीरभर पसरून जातात, ठीक आहे, तेव्हाच काय होतं? तेव्हा आपण त्याला लवकर ट्रीट करू शकत नाही किंवा त्याला क्युअर करू शकत नाही. जोपर्यंत साधी गाठ आहे, ठीक आहे, सौम्य आहे, तोपर्यंतच आपण त्याला क्युअर करू शकतो, त्याला ट्रीट करू शकतो, म्हणजे त्याला बरं करण्याच्या मेथड आपण शोधू शकतो. ठीक आहे, आता कर्करोगावरती काही लक्षणे आहेत, ज्याच्याने तुम्हाला कळतं की कर्करोग शरीरामध्ये झालेला आहे. जसं अपचन, गिळण्यास त्रास होणे, नंतर आवाज घोगरा येणे, लवकर जखमा न भरणे, जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, हे सर्व कारणे कोणाची आहे? कर्करोग झाल्याची आहे. आणि आता कर्करोगाची कारणे म्हणजे नेमकं कशाने कर्करोग होतो? कॅन्सर होतात. ठीक आहे, आताच्या जनरेशनला म्हणजे जे युथ आहे त्यांना सुद्धा असे काही त्रास आहे. जसं आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की 40 नंतरच मधुमेह व्हायला सुरुवात होते. म्हणजे यंग असताना सुद्धा हे त्रास सगळे का आहे? आधीच्या पिढीला तर नव्हते, मग आत्ताच्याच युथला हे त्रास का होतात? तर ह्याचं कारण काय आहे? बघा, विषाणू. कर्करोगाचे काही व्हायरस असतात. नंतर अपसारी ऊर्जा, ज्याच्यामध्ये आत्ताची जी युथ पिढी आहे, जी आत्ताची जी जनरेशन आहे, सगळ्यात जास्त या रेडियंट एनर्जीमध्ये आता सध्या राहते आधीपेक्षा जास्त. नंतर रासायनिक संयुगे म्हणजे केमिकल कंपाऊंड्स, या सगळ्यांचा, ह्या 2 गोष्टींचा आपल्या जीवनावर खूप जास्त प्रभाव आहे. आपण जास्त रेडियंट एनर्जीमध्ये राहतो. ठीक आहे, त्यामुळे काय होतं?
कर्करोगाचे चान्सेस वाढतात. आता बघा कोणते विषाणू कर्करोगाला कारणीभूत आहे, तर हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी यांच्यामुळे यकृताचा कर्करोग होतो. म्हणजे कावीळ कावीळ जी आहे, हेपॅटायटिस आहे, यकृताचा त्रास आहे. मग या विषाणूंमुळे आपल्याला यकृताचा कर्करोग होऊ शकतो. नंतर बघा राऊसामा विषाणूंमुळे रक्ताचा कर्करोग होतो. हा पण घातक असतो, ज्याच्यामध्ये पूर्ण ब्लड आपल्याला प्युरिफाय करावं लागतं. पूर्ण ब्लड चेंज करत राहावं लागतं. हा खूप घातक आहे. नंतर बघा पॉलिओमा विषाणूंमुळे त्वचेचा कर्करोग होतो. ठीक आहे. तर हे काही विषाणू आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नोट डाउन करून ठेवा. याच्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. बघा आता अपसारी ऊर्जा. तुम्हाला जसं सांगितलं, की अपसारी ऊर्जेमध्ये आपण राहतो. मग त्या कुठल्या आहेत बघा. त्या कारणीभूत कोण-कोण आहे? गॅमा किरणे, क्ष किरणे, अल्ट्राव्हायोलेट किरणे हे सर्व काय आहेत? तर हे सर्व ऊर्जा आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो. हे काय आहे? कर्करोगास कारणीभूत आहे. लेक्चरला बघत असताना लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. ओके. पटापट सेशन लाईक करा बरं. ज्यांनी नसेल केलं त्यांनी पण लाईक करायचंय आणि लिंकला जास्त शेअर करत चला. ओके. बघा याच्याने काय हानी होते? डीएनए रेणूची हानी होते. डीएनए रेणू जो आहे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड जे आहे आपल्या शरीरात त्याची काय करतात? हे हानी करतात. हे ना क्ष किरणांनी काय होणार आहे? एक्स-रे आणि गॅमा किरणे ऊतींमध्ये फ्री रॅडिकल्स अर्थात घातक मुलके तयार करतात. आपल्या ज्या ऊती आहे, ऊती म्हणजे काय? टिश्यू. पेशींचा जो गुच्छ आहे, पेशींचा जो ग्रुप आहे त्याला आपण काय बोलतो? ऊती बोलतो. त्या ऊतींमध्ये हे जे किरणे आहेत हे काय करतात? असे फ्री रॅडिकल्स तयार करतात जे आपल्या पेशींना घातक ठरतात आहे ना. आता रासायनिक संयुगे म्हणजे केमिकल कंपाऊंड्स काय करतात? तर डीएनए वरतीच हानी करतात. डीएनए मध्ये जो ग्वानिन असतो, आता डीएनए वरती काही नायट्रोजन बेसेस असतात आहे ना. तर ते कुठले कुठले असतात? ॲडेनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन. मग त्याच्यामधला जो ग्वानिन आहे त्याच्यावरती काय केलं जातं? रासायनिक संयुगे त्याच्यावरती हानी पोहोचवतात. त्याच्यामुळे पण आपल्याला कर्करोग होण्याची शक्यता असते. बरोबर. आता कोणत्या कारणामुळे कशाचा कर्करोग होतो? तर कर्करोगाच्या अभ्यासाला ऑन्कोलॉजी म्हणतात. सो इट इज इम्पॉर्टंट. हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल, की कर्करोगाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर ऑन्कोलॉजी म्हणतात. बघा अतिमेदयुक्त आहार तुम्ही खाल्ला तर स्तनांचा कर्करोग होतो. मुलींसाठी खूप महत्वाचा आहे. आता खूप रेट वाढलेला आहे. ठीक आहे या कर्करोगाचा. तंबाखूमुळे ऑब्वियस तोंडाचा कर्करोग होतो आणि जे की तुम्ही आता टीव्ही सिरियल ऍड मध्ये भरपूर वेळेस बघतात. तंबाखूमध्ये निकोटीन नामक हानिकारक पदार्थ असतो ज्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. जास्त भाजलेले पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे जठराचा कर्करोग होतो. साडी, धोतर किंवा जेही कपडे आहेत ते जर तुम्ही घट्ट घातलेले आहेत, नेहमी आपल्या स्किनला, आपल्या बॉडीला, आपल्या त्वचेला सूट करतील असे कपडे वापरायचे किंवा अशाच गोष्टी करायच्या ज्या आपल्यासाठी चांगल्या आहेत. आपल्याला हानी आहे, आपल्या दिसण्यावरती नाही जायचं. आपण ज्याच्यात कम्फर्टेबल आहोत तसंच राहायचं. ठीक आहे. मग तुम्ही जर जास्त काही घट्ट गोष्टी जर आपल्या स्किन जवळ आणल्या तर मग त्वचेचा कर्करोग सुद्धा होतो. ही कारणे आहे आणि हे फक्त पेपरसाठी नाही तर दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं आहे. सो व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला कर्करोगाच्या वेळेचं निदान करण्यासाठी काय करायचं आहे? आता वेळीच आपल्याला कर्करोगाचं निदान करण्यासाठी, कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी उपयुक्त असलेली द्रव परीक्षण ज्याला बायोप्सी तंत्रज्ञान पद्धत म्हणतात. पुण्याच्या स्टार्टअप बघा ॲक्टोव्हायरस इनोव्हेशन्स अँड रिसर्च या संशोधनाने शोधून काढलेली आहे. ठीक आहे. ही जी संशोधन संस्था होती कुठली? कोणती आहे? पुण्याची स्टार्टअप कुठली आहे? ॲक्टोव्हायरस इनोव्हेशन अँड रिसर्च यांनी शोधून काढली आहे. वैज्ञानिकांचं नाव दिलंय जयंत खंदारे आणि अरविंद वासुदेवन यांनी हे संशोधन केले आहे. सो इट इज इम्पॉर्टंट. लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे. आता संशोधनाचे महत्त्व म्हणजे काय? हे तंत्रज्ञान मान, डोके, आतडे, स्तन यांच्या कर्करोग निदानासाठी वापरले जाते. सो आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने हे लेक्चर, हा व्हिडिओ समजला असणार आहे. म्हणून व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे. ठीक आहे. तर कर्करोगाबद्दल आपण इथे जाणून घेतलेला आहे. हा आपला होता तिसरा पार्ट. कशाचा? लेक्चरचा नाही तर आपल्या डिसीजचा. आपण पहिल्या पार्टमध्ये मधुमेह आणि हृदयविकार बघितलं आणि आज आपण कर्करोग, त्याचे व्हायरस म्हणजे कुठल्या व्हायरसमुळे होतो, त्याची लक्षणे व त्याचा उपचाराची पद्धत बघितलेली आहे. त्याच्यावर उपचार म्हणजे बायोप्सी प्रक्रिया केली जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचंय. भेटूया पुन्हा न्यू टॉपिक. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.